हॅलो एव्हरीवन, तर चला मी तुमच्यासोबत उकडीच्या मोदकाची रेसिपी शेअर करणार आहे। मी फर्स्ट टाइमच बनवली होती। तर सर्वात पहिले मी घेऊन घेते 2 वाट्यात तांदूळ आणि त्याला चांगलं स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून टाकायचं। नंतर सुती कपड्यावर त्याला वाळू ठेवा, कूलरच्या किंवा पंख्याच्या खाली, आणि चांगलं कडक असं वाळू द्या। त्याच्यानंतर त्याला ग्राइंडरमधून काढा। ग्राइंडरमधून काढल्यावर त्याचं बारीक असं पीठ होईल। नंतर एका कढईमध्ये मी टाकले 2 ग्लास पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं टाकलं मीठ, थोडंसं डालडा आणि थोडंसं तेल टाकलं, थोडंसं दूध सुद्धा टाकायचं आहे त्याच्यामध्ये। नंतर हे तांदूळाचं पीठ त्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि त्याला घोटत राहायचं आहे, जेणेकरून त्याचे गळे नाही होईल आणि त्याला चांगली उकळी येईल। त्याच्यानंतर असं चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि त्याचं एकदम मस्त चांगल्या प्रकारे असा उंडा तयार करून घ्यायचा आहे। चला आता बनवूया आपण मोदकाचं सारण। तर सारणासाठी मी घेतलं ओलं नारळाचं किस करून घेतलं होतं घरीच, थोडंसं डालडा टाकला त्याच्यामध्ये। नंतर मी खोबरा किस ॲड केलं होतं ओलं नारळाचं आणि थोडा होऊ दिला, अरतून परतून घेतलं त्याच्यामध्ये। नंतर गूळ ॲड केला, गुळाचा थोडासा पाक झाला आणि त्याच्यानंतर मग मी हे काजू बदामचा किस केला होता इथे, तो सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केला। नंतर हे खसखस ॲड केली त्याच्यामध्ये। खसखस ॲड केल्यानंतर चांगलं थोडंसं होऊ द्यायचं आहे, अजून थोडं त्याला लो फ्लेमवर ठेवायचं आहे। आणि हे बघा आपलं सारण सुद्धा बनवून तयार होतं। नंतर मग मी मोदक बनवायला स्टार्टिंग केली आणि मग मला वेळ होत होता, माझा स्वयंपाकही व्हायचा होता। तोपर्यंत मग मी दर्शनला करायला लावलं, दर्शन सुद्धा मला हेल्प केली। आणि नंतर मग मी गंजामध्ये पाणी घेतलं, त्याला उकळी येऊ दिली। त्याच्यावर एक चाळणी जी असते आपली गवगाळाची चाळणी असते ना मोठ्या याची, ती चाळणी ठेवली, त्याच्यावर नॅपकिन ठेवलं आणि त्याच्यावर मी मोदक ठेवले होते हे, आणि त्याच्यावर थोडं मी झाकून दिलं, 5-10 मिनिट होऊ दिलं उकडीचे मोदक। आणि बघा माझे मोदक बनवून तयार आहे। नंतर मी गेली गणपती बाप्पापाशी आणि माझ्या ज्या मनातल्या इच्छा मनोकामना सगळे होते, दुःख दर्द सब लेकर जा भाई गणपती बाप्पा मेरे पास के तू, असं म्हणून मी तिथे गेली। आणि असं होतं माझा आजचा दिवस। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय बाय। माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।